हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईनो कशा आहात सगळ्या मजेत आहात ना मजेतच राहिलं पाहिजे चला. तर पाचच्या व्हिडिओमध्ये बघा मी फ्रॉक म्हणजे 5 वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक स्टिच कटिंग कशी करायची सांगितलेली. आता त्याचा पुढचा पार्ट म्हणजे स्टिच कसं करा सांगा तर डिटेल माहीत. तर चला व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असे ट्राय करा. तर आता बघा सगळ्यात अगोदर बघा इथं आपला कपडा मांडून घेतलेला. फक्त मांडताना जो आपण कपडा घेतला ना तो सरळ बाजू वरच्या साईडला मांडायची, त्याच्यावर अस्तर मांडून घ्यायचा आणि पहिल्यांदा गळ्याला स्टिच करून घेणार आहोत. जरी तुम्हाला कॅनव्हासला कॅनव्हास वापरलं तर चालेल. ते गोल गळा आहे त्याच्यावर बघा व्यवस्थित असं स्टिच करून ना मध्ये कट करून घेतला. आपण गळ्याचा पहिला आकार कट केलेला, फक्त अस्तर कट केला, ब्लाऊज आहे असं ठेवलेलं. तो आता बघा कट करून घेतलेला आहे गोल आकारात. ते आपण स्टिच करून घेऊन मग एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला. आता आतल्या साईडला बघा आपण जसं ब्लाऊजला पलटी करतो तसं व्यवस्थित बघा पलटी करून घ्यायचं, पूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं. पहिला व्हिडिओ नक्की बघा. मी 2 लेअरमध्ये ना तुनीची फ्रॉक कशी कट करायची सांगितली, एकदम डिटेलमध्ये फ्रॉकचं वगैरे माप कसं घ्यायचं सांगितलेलं. त्याचा पुढचा पार्ट म्हणजे हा फ्रॉक कशी स्टिच करायची. आता ह्याचा पण अर्धा पार्ट आहे ना, अर्धा पार्ट पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण कसं आहे मोठा व्हिडिओ होणार आहे ना आणि लेअरमध्ये असल्यामुळे लेअर वगैरे छान. तुम्हाला मी जर शॉर्टकटमध्ये जर केलं ना तर तुम्हाला कळणार नाही, म्हणून मी पूर्ण डिटेल व्यवस्थित असं सांगणार आहे. त्यामुळं पहिला व्हिडिओ पण बघा, हा व्हिडिओ बघा, त्याचा पुढचा पार्ट पण नक्की बघा. आता बघा गळ्याला स्टिच करून झाले की साईडनं बघा ब्लाऊजला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं पूर्ण राऊंडला आणि एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं. फक्त बघा इथं नेटचं कपडा आहे ना, त्यासाठी मग सिंथेटिक्स असं आपल्याला कुठल्याही टेलरच्या दुकानात गेलं का नाही तिथं सिंथेटिक्स त्यांना म्हणलं का नाही कपडा द्या की मग ती देते. बघा जरा महाग असतो बरं का, पण हा किती तुम्ही झिरझिर असू द्या किंवा सिल्क कुठल्या साडीचा तुम्ही असा घेरदार किंवा तुम्ही वन पीस काही शिवणार असाल तर त्यासाठी बघा असा कपडा त्याचा उपयोग केला जातो. आता बघा स्टिच करून झालं. आता एक्स्ट्रा कपडा आहे ना साईडचा तो आपण कट करून घेऊया, कारण हा नेटचा कपडा जरा कसा स्ट्रेचेबल आहे ना त्यामुळं असं जरा लूज वगैरे होतच ना, तर आपण एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया. पूर्ण व्यवस्थित कपडा असं कट करून घ्यायचा एक्स्ट्रा. बघा व्यवस्थित आपला कट करून झालेला आहे. बघा गोल आकार दिलेला आहे आपण गळ्याला. आता दुसरा पार्ट घेऊया. दुसरा पार्ट पण तसंच करायचा. ब्लाऊज ठेवताना असं ब्लाऊजचा कपडा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं. फक्त इथं बघा अस्तर आता घेतले, तो बॅक पार्ट होता ना, हा फ्रंट पार्टला काय करायचं बरोबर ना, बरोबर कपडा डबल घडी करून घ्यायचा आणि मधोमध कट करून घ्यायचा, कारण आपल्याला हे बॅक पार्ट आहे ना तो आपल्याला तिथे चेन लावायचे. तो पुढचा भाग होता ना, हा पाठीमागचा भाग आहे ना, ह्याला आपण बघा पाठच्या साईडला आपण चेन लावणार. त्यासाठी बघा असं करायचं. साधी सोपी ट्रिक आहे बरं का. व्यवस्थित बघा आता आपण बॅक पार्टचा पण गळा कट केलेला नाही, त्याच्यावर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. बघा आपण पाठचा गळा आपण बरोबर आहे असं मधून कट करून गेले. आता बघा गळ्यासनं स्टिच करायचं, खालीच पूर्णपणे स्टिच करत आणायचं एका साईडनं. तिथं बरोबर आपण चेन लावणार, तर आपल्याला डबल काही करायची गरज नाही. बघा व्यवस्थित आहे असं ठेवायचं. नका आता आपण स्टिच करून घेतलेलं. आता बघा दुसरं घ्यायचं, दुसरा पार्ट त्याच्या बरोबर ठेवून घ्यायचं. फक्त एकसारखं ठेवून घ्यायचं जेणेकरून गळा वगैरे खालीवर होऊ नये. व्यवस्थित असं ठेवायचं आणि त्याच्यावर आहे असं जसं सांगितलं तसं स्टिच करायचं आणि गळ्याला पण स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित. असं तुम्हाला कुठला पाहिजे तो गळा इथं कट केला तरी चालेल. आता बघा गळ्याला पण जो आकार आहे ना गोल असा आकार दिलेला आहे. फक्त पुढचा गळा छोटा मोठा आहे, मागचा थोडासा बारीक आहे, एवढंच फरक आहे. आणि व्यवस्थित बघा गळ्याला छान असं स्टिच करून झाले की आपण ते बघा एक्स्ट्रा आपला ब्लाऊज पीस कपडा आहे तो कट करून घ्या. मधून पण म्हणजे व्यवस्थित अंतर ठेवलेलं आहे तिथनं बघा कट करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित बघा असं कट करून झाले. आता वेगवेगळे पार्ट झालेले. आपल्याला चेन कशी लावायचं सांगायचं डिटेल माहिती आहे, जास्त काही नाही. आपल्याला प्रश्न पडतो तर चेनवर कशी लावायची. तर आता बघा आतल्या साईडला बघा पूर्ण पलटी करून घ्यायचं, अस्तर लावायचं पूर्ण आहे असं गळ्याला आणि बॅकला तेवढं आपण स्टिच केलं आहे ना तेवढ्याला पूर्ण असं शिलाई करून घ्यायचं. आणि साईडनं पण आपण पूर्ण कपडा व्यवस्थित जसा बॅक फ्रंट पार्ट आपण ना ब्लाऊजला अस्तर जोडून घेतलं तसं ह्याला पण अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं. बराच वेळा प्रश्न पडतो की आपल्याला चेनवर करायचं. तुम्ही कुठल्याही ह्याला असं ना अशी चेन लावू शकता, काही नाही. फक्त असं सांगितलं एवढी ट्रिक वापरायची. किंवा नसेल ना तर तुम्ही त्या आहे असं गळा वगैरे करून घेऊन पूर्ण कट करून मग ना तुम्ही पट्टी आत फोल्ड करून मग पण असं करू शकता. पण ही साधी सोपी ट्रिक आहे बघा, झटपट होणार आहे. आता बघा झालेलं आहे. तसं लगेच दुसरा पार्ट बघा घ्यायचा आणि आतल्या साईडला कसं पलटी करायचा अस्तर आणि गळा वगैरे व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचा आणि त्याच्यावर स्टिच करायचा आणि पूर्ण कपडा व्यवस्थित जोडून घ्यायचा. एकदम तुम्ही तुम्हाला जरी हेचं नसेल ना तर तुम्ही असं बघा सिल्क साडीचं वगैरे म्हणलं ना तर तुम्हाला असं छान असं मुलीसाठी शिवता येणार आहे. फक्त मी सांगितलं तसं अस्तर वापरायचं.
तुम्हाला पाहिजे असं इथं बघा 2 लेअर तुम्ही 3 लेअरमध्ये केलं तरी चालेल. छान असं बघा मुलीची फ्रॉक होणार आहे. एकदम घरगुती साईडनं आपल्याबरोबर प्रश्न पडतो बाबा की आपण एवढेच फ्रॉकला पैसे द्यायला गेलो की आपल्याला किती पैसे देतो. पण आपल्याला पाहिजे असं बघा घरी शिवाय लेस वगैरे आपल्याला जसं पाहिजे तसं शिवायचं. स्लीव्जला आपल्याला चुनी स्लीव्स वगैरे म्हटलं तरी शिवायला येतं. इथं बघा मी फ्रिलची स्लीव ह्याला फ्रॉकला शिवणार आहे. आता बघा व्यवस्थित असा कपडा जोडून झाले की एक्स्ट्रा आहे तो आपण कपडा बाजूला कट करून म्हणजे फक्त ब्लाऊजचा जेवढा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा व्यवस्थित पूर्ण. मग पुढे तुम्हाला सांगते चेन वगैरे कशी लावायची एकदम सहज सोपं. आणि जरी माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच तुम्हाला बघायला भेटतील. आता बघा व्यवस्थित का साईडचं आपण कट करून घेतल्या दोन्ही पण एकसारखी कट करून आपला गळा वगैरे बघा व्यवस्थित एकसारखा आलेला आहे. आता चेन घेतलेला आहे. चेन पण बघा एकदम साधं असं गळा पलटी करून हे केलं का नाही गळा स्टिच करायला लई सोपं आहे बघा. आता हे झालेलं आहे. आता काय करायचं का असं वरच्या साईडनं जरा फोल्ड करून घ्यायचं खालच्या साईडला व्यवस्थित कर जेणेकरून असं आपण लावणार त्यासाठी जेणेकरून काय आहे म्हणजे चेन पण निघू नये आणि टोचू पण नाही ते बाहेर पण येऊ नये. व्यवस्थित असं आतल्या साईडला फोल्ड करायचं थोडंसं त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. जेणेकरून हे का करायचं म्हणजे वरच्या साईडला लॉक नाही ना त्यामुळे ती चेन वगैरे निघण्याची शक्यता आहे ना तेवढं मग पॅक करून दोन्ही पण असं आतल्या साईडला फोल्ड करायचं तर असे पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. छान असं का पॅक करून झालं का नाही की आता का एक पार्ट घ्यायचा आणि त्याच्या व्यवस्थित का ठेवायचं असं. फक्त ठेवताना जास्त गळ्याच्या वर पण जाऊन द्यायचं नाही गळ्याच्या खाली पण येऊन द्यायचं नाही. बरोबर गळ्यावर ठेवायचं आणि त्याच्यावर कपडा ठेवायचा आणि चेन लावायला घ्यायचं. फक्त चेन ओपन करून अशी घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित. आणि व्यवस्थित बघा चेन आत सारून घ्यायची जेणेकरून कपडा थोडा वरती आला पाहिजे म्हणजे आपली चेन पण दिसून येणार नाही आणि फिनिशिंग पण एकसारखं येणार आहे. आता नॉर्मली थोडी दिसली तरी चालते एवढं काही नाही. पण बघा मी लावताना अशी व्यवस्थित धरलेलं आहे. फक्त स्टिच करताना चेनीचे म्हणजे जे आपण चेन लोक त्याच्यावर जाऊ नये फक्त त्याच्या बाहेरच्या साईडने व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं का छान असं झालेलं आहे. आता एक्स्ट्रा कपडा आहे ना त्याच्यावर पण स्टिच करून घ्यायचं जेणेकरून काय होतं तो धागा आहे ना हा बघा जी चेन लावलेला धागा आहे ना तो ह्याच्यात चैनीत वगैरे येऊ नये मग चेन खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं एवढी काळजी घ्यायची. बघा आता दाब शिलाई पूर्ण असं देऊन घेतले तर बघा व्यवस्थित बघायची चेन आपली लागली छान अशी चेन लागली गेलेली आहे कुठं वगैरे अटकत नाही. एक एवढीच काळजी घ्यायची कुठं अटकत नाही एवढी काळजी घेता. बघा दुसरा घेतलेला आहे तुम्हाला सरळ सरळ लावला असं तरी चालेल किंवा असं नाही लावून आता मला कसं जमत नाही त्यामुळे मी असं बघू उलट्या बाजूला म्हणलं तरी लावणार आहे किंवा असं व्यवस्थित असं ठेवायचं. आणि जसं मी सांगितले तसं फक्त गळ्याबरोबर व्यवस्थित ठेवायचं नका असं त्याच्यावरून स्टिच करायला घ्यायचं. फक्त ठेवताना जास्त कपडा बाहेर जाऊन द्यायचा नाही. चेन आतल्या साईडला येऊन चेनीच्या जर वर कपडा थोडा तरी चालते म्हणजे बरोबर आपलं चेन लावली का नाही दोन्ही साईडनं कपडे असे झाकले जाणार आहे व्यवस्थित आणि आपली चेन एकसारखी आपली छान अशी लागली जाणार आहे व्यवस्थित कसं. आता बघा मला त्या उलट्या हातावर जमत नाही ना म्हणून मी खालच्या साईडला चेन खालच्या साईड लावतो वरच्या साईड लाव फक्त चेन एकसारखी व्यवस्थित आली पाहिजे कमी जास्त होऊ नये एवढीच काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायची चेन लावून झालेली आहे आपली साईडवर मी जायचं शिलाई करून घ्यायचं व्यवस्थित. बघा छान असे आपली चेन लागली बघा आपली चेन कुठेच दिसत नाही नॉर्मली थोडीशी एवढी दिसणारच आहे पण बघा एकदम छान असे बघा चेन आपली लागली गेलेली आहे. तुम्ही कुठल्याही अशी फ्रॉकला वगैरे लावू शकता किंवा जर नसेल ना तर साईडला पाठीमागं बटन पण लावलं जातं किंवा हुक पण केलं जातं. पण इथं बघा मी चेन लावली की आपलं घालता छान असं येतं. आता बघा पुढचा पार्ट घेतलेला आहे ते बरोबर मधोमध असं घडी घालून मध्ये सेंटर काढून घेतलेलं आहे आणि तिथं छान असं आपण गळ्याला लेस लावणार. तुम्हाला पाहिजे तशी लेस लावली चालेल. मी गळ्यासनं लेस बघा बरोबर मध्ये केल्या तिथनं खाली अशी लावणार आहे कमरेपर्यंत म्हणजे मधूनच तेवढी लेस अशी छान अशी लावणार आहे. जरी तुम्हाला नुसती गळ्याला लावायची गळ्याला लावली तर चालेल किंवा वेगळ्या आकारात अजून लावली तरी चालेल. एकदा शिवाय घेतल्यानं आपल्याला पाहिजे असं म्हणलं तर छान असं शिवायला येतं. बघा मी तिथनं लावून खाली असं व्यवस्थित फक्त तिथं गळ्यापाशी जरा लेस फोल्ड करायची आणि खालच्या साईडला व्यवस्थित घ्यायची. तुम्हाला मोठीवाली घेतली चालेल कशी पाहिजे तशी घेतात. माझ्याकडे अवेलेबल मी आहे अशी घेतलेली आहे व्यवस्थित असं कारण पिंक घेतली की त्याच्यावर कॉम्बिनेशन दिसून येणार म्हणून अशी मी जरा विदाऊट घेतलेलं आहे. बघा तशी तिथनं लेस फिरवायची कट करायची काहीच गरज नाही. फिरवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पूर्ण गळ्याला जसं एका साईडला तसंच ह्या साईडनं लावून घ्यायची.
बघा पहिलं पण मी ना बाबा की मोटर मशीन वगैरे क्लीन कशी करायची किंवा मोटर कोणती घ्यायची किंवा बऱ्याच मैत्रिणी प्रश्न पडलेला असतो की बाबा आपण एखाद्या नवीन मापावर ब्लाऊज कट करायचा आहे तर मग काय करावं लागेल. समजा आपण रेग्युलर एका कस्टमरचा ब्लाऊज शिवतोय, काही काय त्यांची तब्येत कमी झाली तर त्यासाठी पण व्हिडिओ केला होता की बाबा काय करायचं वगैरे, की बाबा एखादा जर गळा वगैरे मोठा झाला तर काय करायचं त्यासाठी मी सोल्युशन सांगितलेलं. तर तो व्हिडिओ बघायचा माझ्या चॅनलवर बघा, एकदम सोपं मी सांगितलेलं बघा. पूर्ण गळ्याला छान असे लेस लावून झालेलं आहे, एकदम छान असे बघा खालीपर्यंत लावलेलं आहे. तर आता बघा आपण खाली चुन्या पाडण्यासाठी कपडा घेतलेला आहे. पहिल्यांदा अगोदर बघा असं 2 लेअरमध्ये, पहिला एक लेअर आहे तो वरच्या कमरेपाशी येणार, त्याच्या खाली एक लेअर येणार आहे. तर वरचा बघा कपडा घ्यायचा, सरळ व्यवस्थित कपडा बघून घ्यायचा फक्त बघा. सरळ खालच्या साईडला ठेवलेलं उलट्या वरच्या साईडला करून ना कपडा असा असला अस्तर ठेवायचा आणि चारी साईडने कपडा व्यवस्थित असं जोडून घ्यायचा. पहिल्यांदा जोडून घ्यायचं बघा, मग सांगते पूर्ण आपण असं जोडून घेतलं. एक्स्ट्रा बघा आपला नेटचा कपडा आहे तो आपण तो कट करून घेऊया. कारण काय होतं, नेटचा कपडा स्ट्रेचेबल असल्यामुळे जरा आपला लूज वगैरे होतो ना, तर ते कट करता प्रॉब्लेम होतो ना. एक्स्ट्रा कट केलेला आहे परत ना बघा असं आपलं जोडून झालं का नाही असतं बरोबर की एक्स्ट्रा कपडा साईडचा आपण कपडा कट करून घेतलेला आहे, व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. दुसरा पण असा पार्ट बघा व्यवस्थित असा त्याच्यासारखाच पूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून घ्यायचं. फक्त जोडताना सांगितल्या उलट्या साईडला आतल्या साईडला अस्तर गेलं पाहिजे, सरळ बाजू वरच्या साईडला आली पाहिजे. एवढी एक काळजी घ्यायची म्हणजे बरोबर आपलं होतं. जेवढं कमर घेर आहे ना, मी नेहमी सांगते जेवढं कमर घेर घेतलं ना त्याच्या डबल आपल्याला कमरेला चुने द्यायला लागतात ना, म्हणजे आपल्याला कपड्याला. त्यामुळे तेवढं डबल किंवा अजून डबल घेतलं तर चालेल. जेवढी छोटी छोटी प्लेट पडली ना तेवढं छान वाटतं. आता बघा हा वरचा लेअर आहे, आता खालचा लेअर घेतलेला आहे. हा खालचा लेअर आहे म्हणजे बघा व्यवस्थित बघा असं घ्यायचं आणि हे पण बघायचं, सरळ उलटी बाजू बघायची आणि फक्त जसं मी सांगितले तसं जो कमरेचा खालचा लेअर आहे ना तो कमरेचा डबल घ्यायचा. कमरेच्या खालचा लेअर घेतला त्याच्या खालचा ना दुसरा लेअर आहे ना तो घेताना डबलच्या डबल चौबल घ्यायचा, म्हणजे जेणेकरून काय तो आपल्याला चुनीला खालचा जेवढा आपण वर कमरेचा खालचा घेर केला त्याच्या खालच्या घेराला लावताना एक्स्ट्राच लागतं, त्यामुळे तेवढं एक्स्ट्रा घ्यायचं. बघा चारही कपडे एकसाथ आपले जोडून म्हणजे अस्तर जोडून झाले आहेत. बघा आता पुढचा पार्ट घ्यायचा, त्याचा मध्ये करून घ्यायचा. बरोबर जेवढं आपलं कमरेचं माप आहे ना तेवढं व्यवस्थित असं टाकून घ्यायचं. कमर घेर किती आहे ना आपला तेवढा टाकायचं. कमर घेर तर टाकून झालेलं आहे ना तेवढं घ्यायचं. आता बघा तेवढ्या मापानुसार आपल्याला चुने पडायचे तिथं. बघा आता पार्ट घ्यायचा व्यवस्थित, जो कमरेचा खालचा आपण जो पार्ट पहिला करणार तो व्यवस्थित असा पार्ट घ्यायचा आणि त्याला अशा चुने द्यायला घ्यायच्या. जेवढं तुम्ही घेतला ना कपडे त्या मापानुसार चुने घ्या, बारीक मोठ्या तुम्हाला पाहिजे तेवढं चुने घ्या. पण असे छोटे छोटे छान असं प्लेट घ्यायचं, ते घेतानाच प्लेट बघा आपल्याकडे घ्यायचं व्यवस्थित असं. आणि फक्त एक काळजी घ्यायची म्हणजे जेवढं आपण ना कमरेचं माप घेतले ना त्याच्यात थोडंसं 1 इंच दोन्ही साईडला अर्धा इंच सोडायचं आणि तेवढ्या प्लेट पाडून घ्यायच्या. फक्त घेताना कपडा एक्स्ट्रा घ्यायचा जेणेकरून कमी पडेल ना, म्हणजे जेवढ्या चुन्या प्लेट छान असतील ना तेवढ्या भरपूर पडतील ना तेवढ्या छान असं फ्रॉकला लुक येतो. त्यामुळे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आता बघा हा कमरेचा खालचा पार्ट आहे, त्याच्या खाली बघा पूर्ण घेरेला आता किती येणार आहे ना, त्या घेऱ्याच्या चौबल असं आपल्याला खालचा घ्यायचा आहे कपडा, म्हणजे बरोबर आपल्या घेऱ्याला पुढं आणि छान असं चुन्या पण येणार आहेत. कारण आपल्याला चुन्यासाठी पण लागणार. आता छान असं बघा आपलं चुनी देऊन झालेलं आहे व्यवस्थित बघा एकसारखी. काय दुसरी ट्रिक पण वापरली जाते, म्हणजे तुम्हाला सांगते. तर बघा व्यवस्थित असं कमरेला लावून घ्यायचं की बरोबर आले का, तर आपलं बघा बरोबर आलेलं आहे. आता दुसरा पार्ट घ्यायचा, त्याला पण अशाच आपण चुन्या एकसारख्या जसं त्याला पाडले ना तेवढ्या अंतरात तेवढ्या आपण चुन्या एकसारख्या करून घ्यायच्या. फक्त पार्टचा पुढचा एकसारखा आलं पाहिजे. दुसरी ट्रिक म्हणजे जरी तुमच्याकडे बाबा अस्तर ब्लाऊज जास्त आहे आणि अस्तर जर कमी असेल तर पहिले तुम्ही ब्लाऊजला चुन्या वगैरे पाडून घ्या, जेवढ्या तुम्हाला पाहिजे चुन्या पाडून घ्यायच्या आणि मग नुसतं हे असं आपलं अस्तर असं जोडलं तरी चालतं. पण हे असं जोडलं का बसताना वगैरे छान असं बघा व्यवस्थित कुठेही काही वगैरे होत नाही, म्हणजे फुगा वगैरे येत नाही किंवा बसताना वगैरे काहीच अडचण येत नाही. छान असं बघा आपलं दोन्ही आपले एकसाथ बघा चुन्या वगैरे देऊन झालेलं आहे. एकदम छान असं बघा झालेलं आहे, एकदम छान असं बघा फ्रॉक होणार आहे. आता हा बघा दुसरा पार्ट आहे, त्याचा पुढचा पार्ट बघा, त्यात मी तुम्हाला सगळे अजून सांगणार फिटिंग वगैरे म्हणजे कसं करायचं की वगैरे सगळं की किती छान बंद वगैरे लावून आपले होणार आहे असं बघायचं. आता बघा खालचा दुसरा लेअर घेतलेला आहे, त्याला काय करायचं खाली आता शेवट आहे ना त्यासाठी बघा खालच्या साईडनं हे करून घ्यायचं, डबल फोल्ड करायचं स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून जरी तुम्हाला इथं फोल्ड नसेल करायचं ना तुम्ही तरी इथं गोट वगैरे केला तरी चालेल.
हा कसा खालचा पार्ट आहे, कारण खाली आता शेवट आहे ना, त्यामुळं मग तिथं आहे असंच आपल्याला ठेवून जमणार नाही. मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं असं फोल्ड करून घ्यायचं दोन्ही पण लेअर. फक्त खालचा मी दुसरा लेअर सांगितला आणि त्याला घेताना जसं आपण वरचा कमरघेर किती आहे, समजा कमरघेर 11 आहे, त्याच्या डबल 22 काढले म्हणजे बरोबर चुन्या देऊन आपला 11चा लेअर जाणार. पण इथं बघा त्याच्यात डबलच काढायचा, 22 ज्यानं असं डबलच काढून घ्यायचं, चौकोन पाडून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला खालचा जो पहिला आपण घेर लावला आहे ना त्याच्या डबल आपल्याला चुनी पाडून व्यवस्थित त्या घेरापुरता पुरला पाहिजे. एवढंच करायचं. बघा दोन्ही साईडला आपण खालचा लेअर आहे त्याला काय फोल्ड करून घेतलेला आहे. आता बघा जो कमरेचा खालचा लेअर आहे ना तो पण घेतलेला आपण चुन्या देऊन घेतलेत ना, त्याचं पण असंच करायचं. त्याचं कसं आहे, त्याचं पण बघा खालच्या साईडने व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आणि पूर्ण खालच्या साईडने व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून आपण तिथं दुसरा ना लेअर लावणार आहे पण ते कसं असंच ठेवलं का नाही ते व्यवस्थित दिसणार नाही. आणि जरी वरच्या साईडनं असं आपण अस्तर पलटी करतोच लावलं ना आणि आतल्या साईडला असं खाली सोडलं ना तरी व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे एक काळजी घ्यायची, म्हणजे व्यवस्थित बघा दोन्ही कपडे असं फोल्ड करायचं. मग परत आपण खालच्या साईडनं जे दुसरा घेर आहे ना तो खालच्या साईड असं व्यवस्थित ठेवणार, म्हणजे बरोबर छान असं आपलं फ्रॉक तयार होणार आहे. तर पुढे मी तुम्हाला सांगते, पुढला पण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही असे फ्रॉक ट्राय करा. एकदम छान असं आपलं साईडनं लेअर वगैरे किती छान आहे बघा, प्लेट वगैरे एकसारखे आलेले आहेत. तर ह्याचा पण पुढचा पार्ट बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय वर केलं. आणि पहिलं कटिंग पण बघून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला पुढे भेटू, बाय बाय.